नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धोडा उडवण्याची। मंडळी, खालिद का शिवाजी नावाचा एक नवा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे। काही दिवसांपूर्वीच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि तेव्हापासूनच या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानांवरनं जोरदार वादंग उठले। सिनेमामध्ये असे काही संवाद आहेत ज्यातून दावा केला जातोय की महाराजांचे 11 अंगरक्षक हे मुस्लिम होते। छत्रपतींच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम समाजाचे लोक होते। छत्रपतींनी रायगडावरती मशीद बांधली, अशी काही वाक्य या ट्रेलरमध्ये पात्रांच्या तोंडी आहेत जी खटकतात आणि हाच मुद्दा खरा वादाचा आहे। याच विषयी आपण चर्चा करणार आहोत आणि याविषयी चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। बघूयात। रायगडावर मस्जिद पण बांधली होती। शिवाजी महाराज आपले होते अच्छा यायचे। खोटा इतिहास दाखवला जातोय, याचा आमचा विरोध होता आहे आणि राहील। खोटा, विकृत आणि चुकीचा इतिहास सांगणारा चित्रपट महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये प्रदर्शित झाला नाही पाहिजे। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत चर्चेमध्ये इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीमंत कोकाटे। या चर्चेत आपल्यासोबत शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली सुद्धा आहेत आणि या चर्चेत आपल्यासोबत महंत सुधीरदास महाराज हे सुद्धा चर्चेमध्ये समाविष्ट आहेत। चर्चेच्या सुरुवातीला मी महंत सुधीरदास महाराज आपल्याकडे येतो। मला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं आहे, ट्रेलर पाहिल्यानंतर कोणती अशी पहिली प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये आली? काय नेमकं आपल्याला सर्वाधिक हा ट्रेलर पाहून खटकलेला आहे? नाही, हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचं प्रथम नावच जे आहे ते खलीद का शिवाजी। आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, महाराजांचं जे नाव आहे हे आपण अतिशय आदराने घेतो। अशा पद्धतीने एकेरी उल्लेख केल्यासारखा, अत्यंत उद्धटपणे केल्यासारखा खालिद का शिवाजी हे नाव सर्वात प्रथम खटकत आहे। त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये ज्याला काही ऐतिहासिक मूल्य नाही